नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा सारख्या अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची जिद्द, येथील नैसर्गिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेला काटकपणा, पिढी जात असलेली गरिबी हे ओळखून एका पोलीस अधिकाऱ्याने दररोज सकाळी पोलीस ठाण्याच्या आवारातच परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू केले। ही किमया केली आहे सर्वांना तालुक्यातील बारे पोलीस ठाण्यात नव्यानेच बदलून आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी। मी कष्टातून पोलीस उपनिरीक्षक झालो, माझ्यासारखे कष्ट करणारे अनेक जण या सुरगाणा सारख्या आदिवासी भागात आहेत हे ओळखून सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील रहिवासी व सध्या नव्यानेच बारे पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी परिसरातील 100 मुलांना गेल्या 1 महिन्यापासून मोफत पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू केले। विशेष म्हणजे यात 35 आदिवासी मुलींचाही समावेश आहे। रोज सकाळी 6:30 वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी होते। त्यानंतर त्याच्या शारीरिक कवायतींना प्रारंभ होतो। हे प्रशिक्षण कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत सुरू राहणार आहे। मुलांची आर्थिक परिस्थिती बघता अनेकांच्या पायात पळण्याचा सराव करण्यासाठी शूज नव्हते। सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी समाज माध्यमातून आवाहन करत अनेक प्रशिक्षणार्थींना शूज उपलब्ध करून दिले। याचा या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी आदिती गायकवाड यांच्याकडून स्पर्धा परीक्षेची उपयुक्त पुस्तके मोफत मिळवून दिली। यासाठी यांना स्थानिक हंसराज भोये, नामदेव पाडवी यांच्यासह सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळते। एस मराठी न्यूज साठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।